बाहेर छान पाऊस पडतोय आणि गोड खाण्याची क्रेविंग होते, तर हा गुळाचा गोड शिरा घरी नक्की बनवून बघा. बाहेरचं काहीतरी अनहेल्दी गोड खाण्यापेक्षा ना घरीच हा शिरा अगदी झटपट बनवून रेडी होतो आणि हेल्दीसुद्धा खूप आहे. आता पहिल्यांदा आपण इथे गुळाचं पाणी बनवून घेऊया. त्यासाठी 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे. त्यामध्ये 2 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. तर गूळ इथे मी ऑर्गॅनिक यूज केलेला आहे आणि तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर थोडासा गूळ वाढवू शकता, पण हे प्रमाण अगदी योग्य आहे. इथे सर्व गूळ पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढून आपल्याला गॅस बंद करून यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जोपर्यंत रवा भाजू तोपर्यंत हे पाणी असंच गरम राहील. आता इथे एका कढईमध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे. ज्या वाटीने आपण गूळ मोजलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी जाड रवा घ्यायचा आहे. जाड रव्यामुळे ना शिऱ्याला छान दाणेदार असं टेक्स्चर येतं. जाड रवा असल्यामुळे भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, तर पहिल्यांदा काही मिनिटांपर्यंत आपल्याला रवा असाच कोरडा भाजून घ्यायचा आहे. यानंतर आपण यामध्ये तूप घालून घेणार आहोत. इथे मी मोठे 3 चम्मच इतकं तूप घातलेलं आहे, म्हणजे जवळपास पाव वाटी तूप आपण यामध्ये घातलेलं आहे. आता हे तूप रव्यामध्ये छान मिक्स करून आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे. रव्याचा छान सुगंध यायला लागला आणि कलर थोडासा चेंज झाला की समजायचं रवा भाजला गेलेला आहे. यानंतर मी पुन्हा एकदा 1 चम्मच इतकं तूप यामध्ये घातलेलं आहे. आता रवा जवळपास अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त भाजत आलेला आहे. यामध्ये मी ड्रायफ्रूट्स कट करून घालून घेतले आहेत, म्हणजे रव्यासोबत ड्रायफ्रूट्ससुद्धा छान भाजले जातील. किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्स वेगळे तळून यामध्ये घालू शकता. आणि रवा आपल्याला अगदी मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे, ज्यामुळे तो करपत नाही आणि व्यवस्थित भाजला जातो. तुम्ही बघू शकता रव्याचा कलर छान चेंज झालेला आहे. आपण जे गुळाचं पाणी बनवलेलं होतं ते आपल्याला थोडंसं यामध्ये पहिल्यांदा घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, ज्यामुळे ना रव्याच्या गुठळ्या वगैरे होत नाहीत. आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ना, ते सर्व एकाच वेळेस यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे पाणी आपल्याला गाळणीने गाळून यामध्ये घालायचं आहे, म्हणजे गुळामध्ये जर काही काडी कचरा असेल तर तो गाळणीमध्ये राहील. हेच प्रमाण जर तुम्ही वापरलं ना तर अजिबात शिऱ्यासाठी पाणी कमी किंवा जास्त होणार नाही. आता आपल्याला बारीक गॅसवरतीच हा जो रवा आहे तो व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. आणि हा गुळाचा शिरा ना बनवण्यासाठी अजिबात टाईम लागत नाही आणि खूप हेल्दी असतो. तुमच्या घरात जर लहान मुले असतील ना ते सुद्धा आवडीने खातील. आता शिऱ्यातलं सर्व पाणी आटल्यानंतर आपल्याला इथे वाफ देऊन घ्यायची आहे. तर जवळपास 2 मिनिटांची इथे मी वाफ देऊन घेतलेली आहे. वाफ दिल्यामुळे ना रवा छान फुलला जातो आणि खूप मऊसूत असा शिरा बनतो. तर इथे मी 2दा वाफ देणार आहे. दुसऱ्यांदा जी वाफ दिली ती फक्त अर्धा मिनिटांचीच द्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता शिरा किती छान झालेला आहे. अगदी मऊसूत लुसलुशीत असा शिरा बनतो. आता वरतून यावरती 1 चम्मच इतकं तूप घालून घेतलं आहे, ज्यामुळे त्याची टेस्ट आहे ना ती अजून इन्हॅन्स होते. आणि नक्कीच साखरेच्या शिऱ्यापेक्षा हा जो शिरा आहे ना हा खूप टेस्टी लागतो आणि खूप हेल्दीसुद्धा आहे. एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.